नमस्कार मित्रांनो. मनोगत तुमचं आणि आमचं प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो, एक विचार असतो आणि तो प्रश्न विचार हे त्यांना मांडायचं असते त्रयस्थासमोर, जगासमोर, दुसऱ्यासमोर. त्यासाठी हा मंच मी तयार केलेला आहे आणि ह्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, नवीन मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, ते म्हणजे मनोगत. या यूट्यूब चॅनलवरती, या मंचावरती आपलं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे जे यूट्यूब चॅनल मी सुरू केलं आहे मनोगत, याचा उद्देश काय आहे तर हताश, निराश, प्रश्नार्थक, शासंकित, दोलायमान झालेलं जे मन आहे, दाबलेला, घुसमटलेला जो आवाज आहे, त्या आवाजाला एक काय द्यायला, ऊर्जा द्यायची आहे. त्या आवाजाला आपल्याला मोकळं करायचं आहे आणि त्यासाठी आपलं मनोगत, आपले मनातील विचार मांडणं गरजेचं आहे. मनाची कोंडी करून चालणार नाही, मनाला आकसून चालणार नाही. तर खुल्या मनाने, खुल्या दिलाने आपलं मन व्यक्त करणं गरजेचं आहे. आपली मतं व्यक्त करणं गरजेचं आहे. आपलं विचार व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि व्यक्त करण्यासाठीच आपले विचार, आपलं मन. मित्रांनो, हा मंच मी तयार केलेला आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि प्रत्येक आवाजासाठी. तर ह्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही मला संपर्क साधू शकता व्हॉट्सअपवरती, ईमेलवरती किंवा फोन नंबरवरती. या तिन्ही गोष्टी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहे. मी ह्या पॉडकास्टमध्ये अगदी सामान्यरित्या एखाद्या, आपण म्हणतो अशिक्षित व्यक्ती आहे, आपण म्हणतो ती अशिक्षित नसते मित्रांनो. पण बहिणाबाई चौधरी त्यांनी मन ह्या विषयावरती एक कविताच लिहिली आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकल पिरे येई पिकावर. असं ते मन आणि असं मन हे प्रत्येकाकडे असते आणि त्याच्याकडे ज्ञान असते. तो अज्ञानी नसतो, 100% अज्ञानी कधीच नसतो. तो भले पाठ्यपुस्तकामध्ये, शालेय जीवनामध्ये तो कुठे पुढे गेला नसेल, तरी त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये, आपल्या सामान्य जीवनामध्ये ज्ञान संपादन केलेलं असते. असा अगदी सामान्य व्यक्ती तोही येऊन मला भेटू शकतो, आपली मनं मोकळी करू शकतो, मतं मांडू शकतो, आपले विचार मांडू शकतो. त्यांच्यासाठी हा मंच आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, अगदी उच्च कोटीचे विचार जरी असले तरी त्यांनाही हा मंच आहे. असा नाही की फक्त सामान्य व्यक्तीला. म्हणजे कुठल्याही श्रेणीतील व्यक्ती येऊन माझ्याशी चर्चा करू शकते, आपलं मन मोकळं करू शकते, आपली मतं मांडू शकते. तर आपला सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हा मंच तुमच्यासाठीच आहे. कारण आपला आवाज हा दाबला गेलेला आहे. या आपल्या आवाजाचा गळा घोटलेला आहे. आपल्या संवादाचा, आपल्या विचारांचा कोणीतरी गळा घोटलेला आहे. आता आपल्याला गळा घोटू द्यायचा की तो आवाज मोठा करायचा, तो आवाज प्रत्येकापर्यंत पोचवायचा, समाजामध्ये पोचवायचा, समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोचवायचा. हे तुमचं आमचं काम आहे. त्यासाठीच हा माझा मंच मी निर्माण केलेला आहे. तो म्हणजे कोणता? मनोगत. आणि हा मनोगत या माझ्या मंचावरती परत एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक वेळी कुठेतरी विचार करतो, असून दे, राहून दे, कशाला, आता का, उद्या बोलूया, परवा बोलूया, आणि मग ते राहून जाते. लक्षात आलं का? काही प्रसंगामुळे, काही स्थितीमुळे, काही कारणामुळे ते राहून जाते. पण वेळ, काळ, परिस्थितीनुसार त्या आवाजाला दिशा मिळणं गरजेचं आहे. तो आवाज त्या व्यक्तींपर्यंत पोचणं गरजेचं आहे. अन्यथा तो आवाज तो काय राहील, घुसमटून राहील आणि त्या घुसमटण्यामध्ये तुमचा अंत होईल. मित्रांनो, घुसमटल्यावरती काय होते? श्वास दाबला जातो आणि शेवटी अंत होतो. तसाच हा आवाजसुद्धा जर घुसमटला
आणि तुमचा त्याच्यात अंत झाला तर त्या आवाजाला काही अर्थ राहणार नाही. म्हणजे त्या विचारांना, त्या तुमच्या उद्दिष्टांना, तुमच्या उद्दिष्टांना, त्या विषयांना, तुमच्या त्या मनाला काही अर्थ राहणार नाही. ते निरर्थक होईल. शेवटी काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. लक्षात आला का? जन पळभर म्हणतील हाय हाय. तेवढा पुरता तो म्हणणार हाय हाय, अरे गेला बिचारा. पण तुम्ही जर व्यक्त झालात, तुमचे विचार मांडलात, तुमच्या आवाजाला एक बळकटी दिली तर कुठेतरी ते विषय राहून जातील. म्हणून काय म्हणतात, जन पलभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य कार्य. मग ते जर आपल्याला कार्य पूर्ण करायचं असेल, साधायचं असेल, तर आपल्याला बोलणं गरजेचं आहे, आपल्याला व्यक्त होणं गरजेचं आहे, आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होणार, आपली घुसमट होणार आणि त्याच्यातच अंत होणार. त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. बघूया मित्रांनो, तुम्ही माझ्याशी संपर्क साधा किंवा मी समाजामध्ये सामाजिक कार्य करत असताना फिरत असतो अनेक घटकांमध्ये, अनेक स्तरावरती. त्यावेळी एखादी व्यक्ती माझ्या संपर्कात आली तर त्याचं मनोगतही मी जाणून घेईन, त्याचंसुद्धा मनोगत जाणून घेईन. त्याला मी हा मंच देईन, या मंचावरती मी त्याचं स्वागत करेन. ही एक गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला स्वतःहून जर यायचं असेल, स्वतःहून आपली मतं मांडायची असतील, आपले विचार मांडायचे असतील, आपला घुसमटलेला आवाज मोकळा करायचा असेल, तर तुमचं मी स्वागत करतो आहे. मित्रांनो, काय होते माहिती आहे का, आपण वेळ देतो एखाद्याला संधी देतो. याचा अर्थ त्याला काय वाटते की हा घाबरला किंवा ह्याच्याकडे काही उद्देश नाही, उद्दिष्ट नाही आहे, किंवा ह्याच्याकडे कुवत नाही, क्षमता नाही आहे. मित्रांनो, असा तो गैरसमज करून बसतो आणि ह्या गैरसमजामुळे तुमचं नुकसान होत असते. पण काळ, वेळ, परिस्थितीनुसार तो आवाज बुलंद होणं गरजेचं आहे. ते मनोगत तुमचं जगासमोर येणं गरजेचं आहे. त्या मनोगतातून शेवटी कोणाचा सर्वनाश होतोय, विनाश होतोय, हे तिथे महत्त्वाचं नाही आहे. कारण अधर्म आणि धर्म ह्याची ती लढाई असते. मग अधर्म जर डोईजड झाला, अधर्माने जर ती मर्यादा ओलांडली, तर धर्माला काय करावं लागेल, आपलं मनोगत मांडावं लागेल, आपलं मनोगत जगासमोर ठेवावं लागेल, अगदी ठामरित्या, स्पष्टरित्या, तो उंच स्वरामध्ये. आणि हे उच्च स्वर जो आहे, तो उच्च स्वर ह्याच माझ्या मंचावरून तुम्हाला साध्य करता येईल. आपलं मनोगत आणि समाजामधील प्रत्येक घटकांपर्यंत तो आपलं मनोगत पोचवता येईल. तर तुमचं स्वागत आहे ह्या माझ्या मंचावरती. कोणता मंच, तर मनोगत. मित्रांनो, मनाला गती मिळणं म्हणजेच मनोगत. त्या मनाला गती मिळून आपले विचार, आचार, आपला आवाज जनसामान्यापर्यंत पोचवणार, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचवणे, हाच उद्देश असतो मनोगताचा. बघूया, या तुमचं स्वागत आहे. बघूया आपल्याला जमते का. मी माझं जे डिटेल्स आहेत ते मी या डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि माझ्याशी संवाद साधू शकता, आपलं मनोगत व्यक्त करू शकता. बघूया, मनोगत ह्या माझ्या शृंखलेमध्ये तुमचं स्वागत आहे. मनोगत ह्या शृंखलेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मनोगत ह्या शृंखलेला सबस्क्राईब करा. मनोगत ह्या शृंखलेला लाईक करा, शेअर करा आणि या शृंखलेमध्ये आपले विचार मांडा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हेच ते माझं मनोगत. माझं मनोगत तुमच्यापर्यंत पोचलं असेल, तुम्हाला ते समजलं असेल, कळलं असेल, वळलं असेल, उमजलं असेल, तर मी धन्य झालो. परत एकदा
मनोगत या माझ्या शृंखलेमध्ये आपलं स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. मनोगत या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.